तर माझी एक मैत्रीण आहे ना, तिचा मी एक अनुभव सांगते. ती मला भेटली आणि मला म्हटली, अगं मला ना कमरेमध्ये गॅप सांगितलं आहे, खूप माझी कंबर दुखते. मी बोललो, कंबर दुखते तुझी? मग मला म्हटली, काय उपाय असेल तर सांग ना एखादा घरगुती काय असेल तर. मी बोला, आहे खूप छान उपाय. मला बोलते, अगं ते गॅप पडला आहे, ते बोलतात की हलकंसं ऑपरेशन पण करावं लागेल जर नीट नाही लवकर बरं नाही वाटलं तर. मी बोललो, हो का? बोलतात माझी टेस्टिंग आहेत आज कमरेच्या ना, तर मी दवाखान्यात जाणार आहे. मी म्हटलं ठीक आहे, कधी जाणार आहेस? तर ती बोलते तिकडून की ना, माझ्यासाठी प्रार्थना कर, मी उद्या सकाळी अपॉइंटमेंट आहे माझी, मी डॉक्टरांकडे जाणार आहे. मी बोलले ठीक आहे, तू पहिले एक काम कर, सकाळी उठशील ना तर मागच्या बाजूला असा हात कर, कमरेला हात लाव आणि डोळे उघडल्याबरोबर पहिले देवाला बोल की देवा, आज मी दवाखान्यात चालले, पण जायच्या अगोदरच तू माझा गॅप नीट केला, माझं दुखणं नीट केलं, माझं ऑपरेशन कॅन्सल केलं आणि किती मला म्हणजे फरक पडला रे. थँक्यू थँक्यू थँक्यू, तुझा खूप सारा शुक्रिया, तुला लाखो शुक्रिया, तुला करोडो शुक्रिया, तुला शेकडो शुक्रिया, तुला शॉटचा शुक्रिया आणि तुला पलपलचा शुक्रिया, तुला क्षणचा शुक्रिया. थँक्यू 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 परमेश्वरा, किती माझ्या कमरेत आराम पडला, मला विश्वास बसत नाही, हा चमत्कार झाला रे, असं तुम्ही बोला. आणि तिने अक्षरशः, तिचं दुखत होतं, तिने अक्षरशः तसंच केलं उठल्याबरोबर. आणि काय तिला संध्याकाळी मला फोन आला, ती रडायला लागली फोनवर. मला म्हणते, अगं तसं मी केलं, दवाखान्यात गेले, ते म्हणतात इथं दुखतं आहे का, तिथं दुखतं आहे का, तिथं मला सांगताच येईना की कुठे दुखतं. आणि माझी ट्रीटमेंट थांबलेली आहे आणि आता त्या गोष्टीला पण कंप्लीट 2 महिने झालेले आहेत ना, ते ऑपरेशन समोर आलेलं आहे ना, त्याच्यावरचा विश्वास आहे. ह्याच्याबरोबर जरा जॉईंट तर होऊन बघा, याच्यावर थोडंसं काही टाकून तर बघा. दुनिया आपल्या मौजमध्ये असते, आपल्यावर आरोप लावायला असते, आपल्याला नाव ठेवायला असते, आपल्या प्रेमाची किंमत करत नसते किंवा कोणीच कोणाची जाणीव ठेवत नाही, आपल्या पोटची मुलं सोडले तर. आणि काय खूप जाणीव ठेवतो बघा, त्याला प्रेम करून त्याच्यावर, त्याला पण कधीतरी थँक्यू म्हणा. बाकी तर आपली कोणाचीच एवढी ऐपत आणि अवकात नाही की आपण त्याला काही देऊ शकू आपण परमेश्वराला. करून बघा. टेक केअर.